मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. खरं म्हणजे नव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशनाचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस म्हणता येईल. त्या अर्थानं खरी सुरुवात जी झाली बॅटिंगला ती आज झाली आणि राहुल गांधी यांनी अक्षरशः मोदी, शहा आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीला त्यांच्या लेवलवर, त्यांची काय लेवल आहे, काय पातळी आहे, एका झटक्यामध्ये गुंडाळलं. सगळीकडे आता ते चर्चा आहेच, आपल्याला माहिती आहे. पण याचं कारण काय? खरं म्हणजे नरेंद्र मोदी अनेक वर्ष मुख्यमंत्री होते, 10 वर्ष प्रधानमंत्री होते. आता तिसऱ्यांदा जे पंतप्रधान झाले तर ते खरं म्हणजे तसं जर म्हटलं तर नैतिकदृष्ट्या ते पंतप्रधान म्हणून घेण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण असं, ठीक आहे, शपथ वगैरे दिली कायद्याप्रमाणे, ठीक आहे. आता राष्ट्रपती काय करतात, गोलमाल करतात. ते जे बिल्ला आहेत, ओम बिल्ला, तर ते जे आहे, तर ओम बिल्ला जे आहे तेही आपलं काय वाटेल ते तसं करतात. आणि या लोकांनी सगळी सोडलेलीच आहे, कमरेचं सोडून त्यांनी गुंडाळलेलंच आहे. त्यामुळे हे लोक काही बोलतात, कसंही वागतात. पण भारतीय जनता पार्टी हा जो सगळ्यात मोठा पक्ष आहे किंवा ज्या पक्षाचे ते नेते म्हणून घेतात स्वतःला, त्या पक्षाची मिटिंगच झालेली नाही आहे. त्या संसदीय बोर्डाने त्यांना नेता म्हणून निवडलेलंच नाही आहे. त्या अर्थानं ते अनधिकृतच आहे. तसं जर म्हटलं ते अनधिकृतच आहे. पण असो, तो त्या अर्थ अनैतिक म्हणता येईल त्याला. अनधिकृत म्हणा, कायद्याच्या चौकटीमध्ये बसवता येईल तुम्हाला, पण अनैतिक आहे. तुम्ही खोटं बोलला, राष्ट्रपतीशी खोटं बोलता, तुम्ही तुमच्या पक्षाशी खोटं बोलता, तुम्हाला तुमच्या पक्षाला फेस करण्याची ताकद नाही आहे तुमच्यामध्ये, नैतिक बळ नाही आहे तुमच्यामध्ये. याचा अर्थ तुम्हाला देशामधून जसा विरोध आहे, निवडणूक आयोगाच्या सोबतीनं कपट कारस्थानं करून तुम्ही काहीतरी तो 240 आकडा आणला, नाहीतर 150च्या खाली राहिलेले असते. हे सत्य आहे. हे सगळे घाबरलेले आहेत. आणि याचं जिवंत उदाहरण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे ना, की एवढी सगळी होती, आता किती म्हणजे सिंगल डिजिट मध्ये आले. म्हणजे यांची लायकी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशानं दाखवून दिली यांना. खरं सांगायचं तर या दोन प्रदेशांनी, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशानं, यांना यांची लायकी दाखवून दिली. आणि ते सगळं राहुल गांधींच्या भाषणामधून जेव्हा ते सगळे, तो जो आत्मविश्वास आहे राहुल गांधींचा, त्यांच्याकडे नीतिमत्तेचं बळ आहे. राहुल गांधींना अनुभव नसेल, ते पंतप्रधान नसतील किंवा ते मुख्यमंत्री झालेले नसतील, ते मंत्री झालेले नाही. खरं म्हणजे या अर्थात ती मोदी यांची तेवढी ती लायकी त्या अर्थानं नाही आहे. कारण जर मनावर घेतलं असतं तर राहुल गांधी केव्हाच मंत्री झाले असते. हो, राहुल गांधी केव्हाच मंत्री झाले असते, प्रधानमंत्री सुद्धा होऊ शकले असते. काय त्याच्यामध्ये मोठी गोष्ट होती? सोनिया गांधी यांनीच मनमोहन सिंग यांना प्रधानमंत्री केलं ना. वाटलं तर दुसऱ्या वेळेस त्यांना करू शकले असते राहुल गांधींना, कुणी विरोध केला असता. पण मुद्दा कसा आहे की नीतिमत्ता हा गांधी घराण्याचा म्हणा किंवा काँग्रेसमध्ये सगळेच काही फार नीतिमान असतील असं मी म्हणणार नाही, पण गांधी घराण्यामधली जी नीतिमत्ता आहे ती संघ आणि भाजपाला पुढच्या 100 वर्षात, काय 1000 वर्षामध्ये सुद्धा त्यांना शक्य नाही. कारण भारतीय जनता पार्टीचा आधीचाही इतिहास फार वाईटच आहे. इंग्रजांना ते भारतीय जनता पार्टी म्हणजे जनसंघ वगैरे होतं, आणि ते सगळं इंग्रजांना मदत करणं वगैरे वगैरे, देशाच्या विरोधात काम करण्याचे अनेक आरोप त्यांच्यावरती आहे. निदान देशद्रोही जे लोक आहेत किंवा आतंकवादामध्ये असलेल्या लोकांना तिकीट देऊन त्यांना खासदार वगैरे करण्याचं काम यांनी केलं ना. त्यांच्या माध्यमातूनच गांधीजींचा मुर्दाबाद किंवा गांधीजींना गोळ्या घालण्याचं काम या लोकांनी संसदेमध्ये केलेलं आहे ना. इतके वर्ष नेहरूंची सतत बदनामी केली ना. ज्या लोकांनी राष्ट्राच्या निर्मितीमध्ये कवडीचंही काम केलं नाही, उलट विध्वंसाचंच काम केलं आयुष्यभर, आताही विध्वंसच करतात. विध्वंसासाठीच ते रात्रंदिवस धडपडत असतात. तरी सुद्धा नेहरू सारख्या खऱ्या अर्थानं महापुरुषच म्हणायला पाहिजे, पण मोठ्या व्यक्तिमत्वाच्या नावानं सतत बदनामी करणं आणि स्मृती इराणी सारख्या लोकांना डोक्यावर घेऊन, कंगना राणावत सारख्या लोकांना डोक्यावर घेऊन नाचणं. आता हे बिल्ला आहेत, म्हणजे यांचा काय एकंदरीत पाहिलं, परफॉर्मन्स पाहिला तर काय त्या माणसाबद्दल वाटेल. आणि म्हणून गंमत कशी आहे की राहुल गांधींच्या बोलण्याला नैतिक वजन आहे. राहुल गांधी काही खूप चांगले वक्ते नाही आहेत, पण राहुल गांधी यांच्या बाजूला सत्य आहे. राहुल गांधी सत्याची बाजू घेतात. हे स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणतात. यांच्या गोव्यामध्ये यांचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणत होते की आम्ही बीफची गोव्यामध्ये कमी पडू देणार नाही. रिजिजू जो मंत्री आहे त्यांचा, तो म्हणतो की मी बीफ खातो. अनेक राज्यामध्ये बीफ आताही विकलं जाते, राजरोस विकलं जाते, आणि बीफच्या नावावर ते बाकी लोकांचे हल्ले करतात, त्यांच्या
लिंचिंग करतात, त्यांचं मारून टाकतात, लोकांना घरामध्ये घुसतात. कोणत्या आधारावर हे नैतिक? विवेकानंदांनी, स्वामी विवेकानंदाची हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी समजून घ्यावी, पण हे समजणार नाही, कारण हे विलन आहेत लोक. ही नैतिक दृष्ट्या यांच्याकडे कुठलाही नाही. म्हणजे संघाचं हे प्रॉडक्ट आहे. मोदी हे संघाचं प्रॉडक्ट आहे. ते बिर्ला सुद्धा, किंवा कोणते बिर्ला की बिर्ला, आता ते बिर्लाही म्हणता शॉर्ट, म्हणजे तसं. तर ते बिर्ला जे आहे, ओम बिर्ला, तर हे जे बिर्ला आहेत ना, हेही संघाचं प्रॉडक्ट आहे. चड्डी घालून संघामध्ये जाणार आहे, आणि त्याच्यामुळे तिथे विकृती शिकवली जाते, हे स्पष्ट आहे. फार कशाला, एक यांचा सगळ्यात मोठा दस्तावेज जो आहे बंच ऑफ थॉट्स, फार विकृतीचं भांडार आहे, ते गटारच आहे. आणि त्यातून हे लोक निर्माण झालेले आहेत, त्यातून हे लोक तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे मोदी तर त्याही पेक्षा गेलेले, पलीकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे मोदींच्या मध्ये नैतिक तर ते स्वतःला अवतारी समजायला लागत होते, बॉयोलॉजिकल नाही आहे म्हणून अवतारी समजायला लागले होते. काय त्यांना म्हणजे आता हे सगळं. आणि म्हणून राहुल गांधी ज्या ठासून बोलले, ज्या पद्धतीनं सांगितलं, राहुल आताही ते संसदेमध्ये खोटं बोलायला लागले होते पुन्हा, की राहुल गांधींनी जे म्हटलं की हिंदुत्वाच्या नावावरती तुम्ही देशामध्ये हे सगळे देशाचं सगळं वातावरण बिघडवतात, तुम्ही देश दंगे घडवून आणतात वगैरे वगैरे, जो काय असे संदर्भ वेगळ्याने बोलले ते शब्दामध्ये. पण तिथे त्यांनी पुन्हा हिंदूंना शिव्या देतात, हिंदूंना त्यावरती आरोप करतात की तुम्ही अशा प्रकारचा कांगावा नरेंद्र मोदी सारख्या माणसानं केला तिथे संसदेमध्ये, सरळ सरळ कॅमेरे असताना. म्हणजे किती निर्लज्जपणाची हद्द आहे. निर्लज्जपणा मोदींनी केला, तिथे राजनाथ सिंगांनी केला, त्या रिजिजू वगैरे कोण होते त्यांनी केला, ते आपले शहांनी केला. हे सगळं काय आहे? राजनाथ सिंग, गडकरी कुठे होते त्यावेळेस तुमचे? का नाही बोलले ते की नाही जे आहे ते गडकरींनी बोलावं ना? गडकरी नुसते इकडे सांगण्यासाठी का? आणि त्याच्यामुळे गंमत अशी आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी भारी पडले. राहुल गांधी 100% भारी पडले. या सगळ्यांचे कपडे एका भाषणामध्ये उतरवले, एका भाषणामध्ये सगळ्यांचे कपडे उतरवले. आणि तिकडे खरगे यांनी सुद्धा राज्यसभेमध्ये सगळ्यांचे कपडे उतरवले, सगळ्यांची पाप सांगितलेली, यांची सगळी पाप सांगितलेली. तिथेही माईक आधीच्या याच्यात त्यांनी माईक त्यांचाही बंद केला होता, यांचाही माईक बंद केला होता राहुल गांधीचा. पण आता किती दिवस बंद करणार? आणि आता जनतेला हे सगळं दिसतंय. म्हणजे हे किती ते जे म्हणाले होते मोदी मनमोहन सिंग यांना की रेनकोट पहन के नहाते है, अशा प्रकारचं बोलणारे आता हे यांच्या अंगावर कपडेच नाही. सगळ्या भाजपाने सांगायच्या आणि त्यांच्या नैतिकतेचा कपडा यांच्या अंगावरती नाही. नीतिमत्तेशी यांचं काही देणं घेणं नाही, सत्याशी यांना काही देणं घेणं नाही, धर्माशी यांना त्या काहीही देणं घेणं नाही. धर्माच्या नावावरती यांनी किती भ्रष्टाचार केला बघा ना. ते राम मंदिर आताच उद्घाटन झालं आहे, ते गळते आहे. राम मंदिर पूर्ण झालं नव्हतं, राम मंदिराच्या जागेमध्ये भ्रष्टाचार, आजूबाजूची मंदिरं तोडली गेली, तिथे गरिबांना छोटी छोटी दुकानदार होते त्यांना उद्ध्वस्त करून टाकलं, त्यांना देशोधडीला लावलं. आणि सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर, सगळे गुजरातचे ठेकेदार, सगळ्यांना. आणि तिथे किती पैसा खाल्ला, किती शेण खाल्लं रामाच्या नावावरती. आणि त्याच्यामुळे हिंदू समाजामधल्या लोकांच्याही लक्षात आलं की हे किती बदमाश आहे, हे धर्माच्या नावावरती कसा धंदा करतात, धर्माच्या नावावरती किती भ्रष्टाचार करतात, धर्माच्या नावावर किती खोटं बोलतात, धर्माच्या नावावरती दंगे कसे पसरवतात. यांचे पोरं काय करतात मला सांगा? येतात कधी मोर्चामध्ये? हिंदू धर्माच्या संदर्भात कधी वाचवण्यासाठी येतात? आणि त्याच्यामुळे स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म सुद्धा यांना नको. यांचा हिंदू धर्म हेडगेवारांचा किंवा त्या आपल्या गोळवलकरांचा धर्म आहे, मोदींचा धर्म आहे. यांचा हिंदू हे समतावादी हिंदू नाहीत. खरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये जो समतावाद आहे तो या लोकांना नको आहे, तो उद्ध्वस्त करायचा आहे, यांना देशच बर्बाद करायचा आहे. आणि त्यामुळे या विकृत लोकांच्या हातामध्ये चुकीनं आता सत्ता गेली, गडबडी करून निवडणूक आयोगानं शेण खाल्लं त्याच्यामध्ये. त्यामुळे अनेक अनेक तक्रारी आहेतच. आता खरं काय खोटं काय येईल, त्या राजीव कुमार यांनी काय काय तमाशे केले हे सगळं माहिती आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्तेमध्ये येण्याचं पाप जरी केलं लोकशाहीच्या दृष्टीनं, नैतिक दृष्टीनेही जरी ते पाप केलेलं आहे, काही तरी सुद्धा त्यांना सोपं नाही. आता हे दोघांनाच हादरून गेलेलं आहे. हे तर हिंमतच करणार नाही मोदी तर सभागृहात येण्याची पुढे हिंमत करणार नाही, मी सांगतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की केवळ आता राहुल गांधी सांगितलं की ते काही चांगले वक्ते नाही आहेत, पण नैतिकतेच्या भरोश्यावरती ते लढतायत. आणि म्हणून जनतेचा आवाज झालेला आहे, ते देशाचे नेते झालेले आहेत. यांची त्यांच्या पायाजवळ बसण्याची सुद्धा लायकी नाही आहे.
गुणवत्तेच्या दृष्टीने विचार केला तर यांची त्यांच्या पायाजवळ सुद्धा बसण्याची लायकी नाही, नीतिमत्तेच्या दृष्टीने तर सोडूनच द्या. पण पुन्हा एक संकट यांच्यावरती मोदी, शहा आणि बिर्ला आणि भाजप आणि संघ या परिवारावरती पुन्हा एक मोठं संकट त्यांच्या दृष्टीनं येते आहे. आणि लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय आशावादी आणि अत्यंत अभिमानास्पद गोष्ट होणार आहे की प्रियंका गांधी सुद्धा संसदेमध्ये येत आहेत. वायनाड म्हणून त्या निवडणूक लढतील. आता हे कदाचित ती निवडणूक पुढे ढकलतात काही सांगतात नाही. यांचं म्हणजे फारच विचित्र लोक आहेत, यांच्यावर काही यांच्याकडून फारशी काही अपेक्षा करता येत नाही. आणि म्हणून ते प्रियंका गांधी आल्या त्या तर जबरदस्त वक्ते आहेत आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये थोडी जरी लाज शरम शिल्लक असेल, खोटं बोलू नये, खरं बोला, खरे आरोप असतील बिलकुल करा, वादच नाही. पण तुम्ही जे खोटं दडपून सांगता, विकृती पसरवता, दंगे पसरवता, बदमाशी करता, धर्माची चुकीच्या पद्धतीने मांडता, हे आता चालणार नाही. आणि जेवढे दिवस हे या पद्धतीनं पाप करतील ते आणखी एक्सपोज होतील. यांना किती वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा फूट पडायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आतल्यात घुसळण सुरू आहे. संघ आणि मोदी यांचं भांडण सुरू झालेलंच आहे. जर मोदींच्या पासून भागवतांना स्वतःची सुटका करून घ्यायची असेल, गडकरींना सुटका करून घ्यायची असेल, राजनाथ सिंग यांना जर सुरक्षित राहायचं असेल, तर मी सांगतो की या लोकांना आता तरी शहाणं व्हावं लागेल. आता तरी नीतिमत्तेच्या मार्गाने जावं लागेल. ते जाणार नाही. आता तरी खरं बोलायला सुरुवात करावी लागेल. नाहीतर जनतेनं यांचा विरोध करायला सुरुवात केलेली आहे. यांचा कसा विरोध करतात हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून सुरुवात चांगली झालेली आहे, दणकेबाज झालेली आहे. आता तरी या लोकांनी शहाणं व्हावं एवढीच अपेक्षा करूया. हा देश वाचला पाहिजे. तुमचा माझा युग सांभाळण्याच्या ऐवजी यांनी माफी मागावी देशाची, मोदी शहांनी, संघानं, आणि नवा भारत घडवण्यासाठी जरा सकारात्मक पद्धतीने पुढे यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र.